Students, welcome back. So now we are starting history chapter 8, an ideal leader. So Adarsha Rajyakarta. So before the foundation of Swaraj, Maharashtra was under the domination of the Adil Shahi, Siddhi, Portuguese and Mughal powers. Shivaji Maharaj struggled against these powers. He faced all kinds of adverse circumstances. He founded an independent and sovereign Swaraj. He set up a system for the administration of this Swaraj. He turned Swaraj into a Surajya, a kingdom that sought the welfare of all. Maharaj created a new order with his capability. In the course of the conflict for the founding of the Swaraj, he himself had to face many grave dangers. Events like the meeting with Afzal Khan, the siege of Panhala, the attack on Shaiste Khan, the escape from Agra, and all involved a great amount of risk. Shivaji Maharaj emerged successful in all these events. No harm came to him. तर आदर्श राज्यकर्ता स्वराज्य स्थापनेपूर्वी महाराष्ट्रावर आदिलशाही, सिद्धी, पोर्तुगीज आणि मुघल या सत्तांचे वर्चस्व होते. या सत्तांविरुद्ध शिवाजी महाराजांनी संघर्ष केला. ते सर्व प्रकारच्या प्रतिकूल परिस्थितीस सामोरे गेले. त्यांनी स्वतंत्र व सार्वभौम असे स्वराज्य स्थापन केले. या स्वराज्याच्या कारभाराची व्यवस्था लावून दिली. स्वराज्याचे सुराज्य केले. महाराजांनी आपल्या कर्तृत्वाने नूतन सृष्टीच निर्माण केली. स्वराज्य स्थापनेसाठीचा संघर्ष करताना महाराज स्वतः अनेक मोठ्या धोक्यांना सामोरे गेले. अफजल खान भेटीचा प्रसंग, पन्हाळाचा वेढा, शाहिस्ते खानावरील छापा, आग्र्यातून करून घेतलेली सुटका हे सर्व प्रसंग मोठ्या जोखमीचे होते. त्यांनी या सर्व प्रसंगावर यशस्वी मात केली. त्यातून ते सुखरूप बाहेर पडले. थिंक अबाउट इट. शिवाजी महाराज कुड एस्टॅब्लिश स्वराज ड्यू टू हिज लॉयल अँड डेडिकेटेड असोसिएट. Collect proverbs from different languages that state the importance of friendship. For example, a friend in need is a friend indeed. जीवाला जीव देणारे सहकारी असल्याने शिवाजी महाराज स्वराज्य उभे करू शकले. मैत्रीचे महत्त्व सांगणाऱ्या विविध भाषातील म्हणी, वाक्प्रचार शोधा. उदाहरणार्थ, अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड. म्हणजे गरजेच्या वेळी जो कामात येतो किंवा मदतीला धावून येतो तोच खरा मित्र. ऑर्गनायझेशनल स्किल. महाराज इन्स्पायर्ड द पीपल अराउंड हिम टू वर्क फॉर द स्वराज. हिज ऑर्गनायझेशनल स्किल वॉज अनपॅरलल्ड. विथ दिस स्किल ही ड्रीव around himself brave people who were also extremely loyal. These close associates of Maharaj performed their duty even by risking their own lives. There are many instances of this in the founding of the Swaraj. Jiva Mahala, who killed Bada Sayyid at a critical moment during meeting with Afzal Khan. Shiva Kasid, who crossed the siege of Pannalgarh in the disguise of Shivaji Maharaj. Bhaji Prabhu Deshpande, who blocked the advances of the enemy on the way to Vishalgarh. Murar Baji Deshpande, who defended the fort of Purandar. Tanaji Malusare, who sacrificed his life while conquering Sinhagad. Hiroji Farjand and Madari Mehetar, who risked their lives during the escape of Maharaj from Agra, etc. Maharaj took great care of his associates. For example, Kanoji Jedhe was associated with Maharaj in the work of the Swaraj from the very beginning. When the aging Kanoji fell ill, Maharaj told him not to neglect his medicines or treatment or on any account. So now संघटन चातुर्य. स्वराज्य कार्यासाठी महाराजांनी आपल्या सभोवतालच्या लोकांना प्रेरित केले. त्यांच्याकडे विलक्षण संघटन चातुर्य होते. त्या चातुर्याच्या जोरावर त्यांनी आपल्या भोवती शूर व जीवास जीव देणारे लोक गोळा केले. स्वराज्याच्या कार्यात त्यांच्या या सहकाऱ्यांनी आपल्या प्राणांची पर्वा न करता आपले कर्तव्य पार पाडले. अफजल खान भेटीच्या प्रसंगी अत्यंत धोक्याच्या क्षणी बडा सय्यद यास ठार करणारा जीवा महाला
पन्हाळगडचा वेढा ओलांडून जाताना शिवाजी महाराजांच्या भूमिकेत वावरणारा शिवा काशीद महाराज विशाळगडाकडे जात असताना त्यांचा पाठलाग करणाऱ्या शत्रूची वाट रोखून धरणारा बाजीप्रभू देशपांडे, पुरंदरचा किल्ला लढवणारा मुरारबाजी देशपांडे, सिंहगड जिंकण्यासाठी धारातीर्थी पडलेला तानाजी मालुसरे, महाराजांच्या आग्र्याहून सुटकेप्रसंगी मोठी जोखीम पत्करणारे हिरोजी फर्जंद आणि मदारी मेहतर अशी अनेक उदाहरणे स्वराज्य उभारणीच्या कार्यात आढळतात. महाराज आपल्या सहकार्यांची काळजी घेत असत. उदाहरणार्थ स्वराज्य स्थापनेच्या कार्यात कान्होजी झेदे हे त्यांच्याबरोबर आरंभापासून होते. उतारवयी ते आजारी पडले. त्यावेळी महाराजांनी त्यांना औषधोपचारात कोणत्याही प्रकारची हयगय करू नये असे सांगितले. केअरिंग फॉर द रयत. While establishing the Swaraj, Maharaj had to constantly struggle against his enemies. His subjects suffered due to the enemy invasions. At such times, Maharaj used to take utmost care to protect the Rayat. At the time of Shaiste Khan's campaign, Maharaj warned the Deshmukh of the Rohida valley not to fail in his duty towards the Rayat. He told Deshmukh to visit every village and shift people to a safe place down the ghats. He strictly told him not to delay even for a moment. He further warned the Deshmukh that if he did not thus take care of the Rayat, the Mughal army would take the people prisoner and then it would be seen in the Deshmukh's doing. Maharaj also saw it that the soldiers did not in any way cause the harm to the Rayat. रयतेची काळजी. तर स्वराज्य स्थापनेच्या कार्यात महाराजांचा शत्रूशी संघर्ष चाललेला होता. शत्रूंच्या स्वारांमुळे प्रजा त्रस्त होत असे. अशावेळी रयतेची जास्तीत जास्त काळजी घेण्याचा महाराजांचा प्रयत्न असे. शाहिस्ते खानाच्या स्वारीच्या वेळी महाराजांनी रोहिड खोऱ्याच्या देशमुखास रयतेसंबंधी आपले कर्तव्य पार पाडण्याविषयी ताकीद दिली. त्यांनी त्या देशमुखास गावोगाव हिंडून घाटाखाली जेथे सुरक्षित जागा असेल तेथे लोकांना नेण्यास सांगितले. या कार्यास एका घडीचा दिरंग न करणे असे त्यास बजावले. पुढे महाराजांनी त्याला पुढील प्रमाणे सक्त ताकीद दिली. जर रयतेची अशी काळजी घेतली नाही तर मुघल सैन्य येईल, लोकांना कैद करेल आणि त्याचे पाप तुमच्या माथी बसेल. आपल्या सैनिकांकडून रयतेला त्रास होऊ नये अशी महाराज काळजी घेत असत. सो नाव नेक्स्ट क्वेश्चन फॉर होमवर्क इज राईट अ शॉर्ट नोट ऑन केअरिंग फॉर द रयत. पॉलिसी रिगार्डिंग द आर्मी. ओके, सो Maharaj maintained a strict discipline in the army. He was particular about paying the salaries of the army in time. He made arrangements to pay the salaries of the soldiers in cash. Okay. In various kingdoms in medieval India and elsewhere, there was a system of making payments to soldiers in the form of jagirs. Maharaj set this practice aside. There was a strict order to the army that any valuable collected during the campaigns in enemy territories were to be deposited with the government. Soldiers were honored for their bravery in a campaign. He looked after the maintenance of the families of soldiers who died in battle. He took care of the wounded soldiers. He treated well the enemy soldiers who had surrendered themselves or who had been captured. तर मग लष्करविषयक धोरणात महाराजांच्या लष्कराची शिस्त कडक होती. सैन्यास वेळच्या वेळी वेतन दिले जावे याबाबत त्यांचा कटाक्ष होता. त्यांनी सैनिकांना वेतन रोख रकमेत देण्याची व्यवस्था केली. मध्ययुगीन भारतात ठिकठिकाणच्या राजवटींमध्ये आणि इतरत्र सैनिकांना रोख वेतनाऐवजी जहागीर देण्याची पद्धत होती. महाराजांनी ही पद्धत रद्द केली. त्यांच्या मोहिमा जेव्हा शत्रूच्या प्रदेशात जात तेव्हा सैनिकास जे काही मिळेल ते सर्व सरकारात जमा करण्यासंबंधी लष्करास ताकीद होती. मोहिमेमध्ये पराक्रम केल्याबद्दल सैनिकांचा मान सन्मान केला जात असे. लढाईत जे सैनिक मृत्यू पावत त्यांच्या कुटुंबियांच्या उदरनिर्वाहाची काळजी घेत असत. जखमी सैनिकांचीही काळजी घेत असत. लढाईत शरण आलेला किंवा कैद झालेल्या शत्रू सैनिकांना ते चांगली वागणूक देत असत. सो डू यू नो
If war broke out during the period of sowing, growing, reaping of crops, there would be no limit to the loss of farmers. Not only would the movements of army interfere with the work of sowing, but the soldiers would cut off and take away standing crops or would destroy them. They would rob the houses of farmers. Shivaji Maharaj had ordered the officers to prohibit his soldiers from such actions. The letter written by Chhatrapati Shivaji Maharaj in 1764 Common Era to his military officers is very important in this regard. It shows how minutely Shivaji Maharaj thought about the discipline in the army. If you harass and trouble the subjects belonging to different castes by robbing them of their grains, fodder, grass, vegetable, etc., those subjects would leave their houses and migrate elsewhere. Many of them would starve to death. It would be as if you are more atrocious than the Mughals. There would be great uproar. Okay. तर पीक लावणी नंतर उगवणीच्या काळात युद्धाला तोंड जर फुटलं तर मग शेतकऱ्यांच्या दैन्याला किंवा गरिबीला काही पारावर राहत नसे. सैन्याच्या हालचाली पेरणीच्या कामात आड तर येतच, पण सैनिक उभे पीकही काही वेळा कापून नेत असत अथवा नष्ट करत असत. शेतकऱ्यांची घरे लुटत. आपल्या सैनिकांना अशा कृत्यापासून परावृत्त करावे असे आदेश महाराजांनी अधिकाऱ्यांना दिले होते. या संदर्भात इसवी सन 1764 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या लष्करी अधिकाऱ्यांना उद्देशून लिहिलेले पत्र फारच मोलाचे आहे. महाराजांनी लष्कराच्या शिस्तसंबंधी किती बारकाईने विचार केला होता त्याची यावरून कल्पना येते. विलातीस तसवीस देऊ लागलाल ऐशा श्लोका जाती, कोणी कुंभ्याचे दाणी आणील, कोणी भाकर, कोणी गवत, कोणी फाटे, कोणी भाजी, कोणी पाले, ऐसे करू लागलेत म्हणजे जी कुणबी घर धरून जीव मात्र येऊन राहिले तेऊ जाऊ लागतील, कित्येक उपाशी मराया लागतील. म्हणजे त्याला ऐसे होईल की मोगल मुलकात आले त्याहूनही अधिक तुम्ही ऐसा तळतळाट होईल. Okay, so now next is a policy of tolerance. सहिष्णु वर्तन. महाराजांना ज्या सत्तांबरोबर संघर्ष करावा लागला त्यांच्यापैकी आदिलशहा, मुघल आणि सिद्दी या सत्ता इस्लामी होत्या. मात्र त्यांच्याशी संघर्ष करताना महाराजांनी स्वराज्यातील मुसलमानांना आपले प्रजाजन मानले. अफजल खानाच्या भेटीच्या वेळी महाराजांच्या सैन्यात सिद्दी इब्राहिम हा विश्वासू सेवक होता. सिद्दी हिलाल हा महाराजांच्या सैन्यातील सरदार होता. स्वराज्याच्या आरमारात दौलत खान हा महत्त्वाचा अधिकारी होता. महाराजांचे आर्थिक धोरण सहिष्णू होते. शत्रूकडून एखादा प्रदेश जिंकून घेतला असता तेथील मुस्लिम धर्मस्थळांना आधीपासून प्राप्त असलेल्या सोयी सवलती ते तशाच चालू ठेवत. त्यांच्या सहिष्णू धार्मिक धोरणाबद्दल समकालीन इतिहासकार खाफिकान लिहितो, शिवाजीने आपल्या सैनिकांसाठी असा सक्त नियम केला होता की मोहिमेवर असताना मशिदीला धक्का लावू नये. कुरआनची एखादी प्रत हाती पडल्यास तिला पूज्यभाव दाखवून ती मुसलमान व्यक्तीच्या स्वाधीन करावी. ओके, सो नाव नेक्स्ट क्वेश्चन फॉर होमवर्क इज राईट अ शॉर्ट नोट ऑन अ पॉलिसी ऑफ टॉलरन्स. अ पॉलिसी ऑफ टॉलरन्स.